कृष्ण हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे हरे बोला पुंडलिकावली विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय सद्गुरु शेख मोहम्मद महाराज की जय माणिकगिरी महाराज की जय सब संतन की जय गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देव महेश्वरा गुरुर् साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः अखंड मंडलाकारं व्याप्तमेन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरुवे नमः श्री ब्रह्मानंदं परम सुखदं केवलं ज्ञानमूर्तिं विश्वातीतं गगन सदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्री गुरुवे नमः तस्मै श्री गुरुवे नमः वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरुं वाहिरे ग्राम संभूतम् अविंद भास्करं योग संग्राम निर्माता तन्नमामि मोहम्मदं तन्नमामि मोहम्मदं रामी अराम अरामी राम सांडोनी भवश्रम आत्मज्ञानी ओळखा रामी अराम अरामी राम सांडोनी भवश्रम आत्मज्ञानी ओळखा जितुके दिसे तितुके नासे नाशात विनाशे अनिवार जितुके दिसे तितुके नासे नाशात विनाशे अनिवार सद्गुरु कृपे अजप जपे शेख मोहम्मद समत्वे दीर्घदम सद्गुरु कृपे अजप जपे शेख मोहम्मद समत्वे दीर्घदम आज या सप्ताहानिमित्त घेतलेला संत शिरोमणी शेख मोहम्मद महाराज यांचा 3 चरणांचा अभंग आणि या अभंगातून संत शिरोमणी शेख मोहम्मद महाराज आपल्याला एक नवं जीवन जगण्याची दृष्टी देत आहेत आणि त्या अभंगातून आत्मज्ञानी व्हा हा आपल्याला एक संदेश देत आहेत. आणि हा जन्म कशासाठी आहे तर आपलं आत्मज्ञान जाणण्यासाठी आहे, भगवंताच्या भक्तीसाठी आहे. इतर तुम्ही भवश्रम सांडून द्या, म्हणजे भवश्रम हे सोडून द्या आणि भगवंताची भक्ती करा. आणि हे जे तुम्हाला दिसत आहे ते एक दिवस सगळं नाश पावणार आहे आणि ते अविनाशी जे तत्व आहे ते अनिवार्य आहे, अनंत आहे. आणि ह्या अनंत तत्वाला शरण जा, भगवंताची भक्ती करा आणि ज्याच्यावर सद्गुरूची कृपा झाली आणि तोच या भवसागरातून तरुण जातो आणि त्यालाच समत्व प्राप्त होतं. आणि शेख मोहम्मद महाराज म्हणतात की मला हे समत्व हे प्राप्त झालेलं आहे, मी आत्मज्ञानी झालेलो आहे आणि आपणही सगळ्यांनी आत्मज्ञानी व्हावं
आणि स्वतः मी कोण आहे हे जाणून घ्यावं, हे शेख मोहम्मद महाराज आपल्याला सांगतात. आज प्रवचन रूपी सेवेचा या ठिकाणी योग आलेला आहे आणि आजचा दिवस किती आहे? 5व्या दिवसाची आणि एकादशीची प्रवचन रूपी सेवा माझ्याकडे आली. आणि खरोखर या संतांचे उपकार म्हणजे जगाच्या कल्याणात संतांची विभूती, देह कष्टविती परोपकारी. खरोखर या संतांनी आपल्यासाठी एक अनमोल ठेवा या ग्रंथ रूपाने, साहित्याच्या रूपाने आणि आपल्या गावात असणारी संत शिरोमणी शेख मोहम्मद महाराजांची समाधी खऱ्या अर्थाने या संतांच्या पदस्पर्शाने ही भूमी पवित्र आणि पावन झालेली भूमी आहे. आणि त्या भूमीत आपण आहोत. खरोखर आपलं एक भाग्य आहे. या भूमीत आपण सप्ताह करतोय आणि या संतांच्या कार्याचा, विचाराचा जय जयकार करतोय. आणि हे संतांचं हे जे कार्य आहे ते आपण आत्मसात करावं आणि त्याप्रमाणे आपण जगावं, म्हणून हे संतांनी साहित्याचा ठेवा आपल्याला दिलेला आहे. आणि ते सांगतात, रामी आराम आरामी राम, सांडोनी भवश्रम आत्मज्ञानी ओळखा. म्हणजे रामातच आराम आहे आणि आरामातच राम आहे. मग तुम्ही त्या रामनामाला, रामनामाची भक्ती करा. हे रामनाम तुम्हाला तारणार आहे. या कलियुगात, आत्ताच्या युगात त्यांनी नामस्मरण भक्ती ही सांगितली, रामी आराम आरामी राम. मग प्रभू रामचंद्र ज्यावेळेस पहा, रामायण जर आपण अभ्यास केला तर रामायणात प्रभू रामचंद्राकडून आपण जर पाहिलं तर त्यांची जी त्यागवृत्ती आहे, पित्याला दिलेलं वचन आहे आणि त्या वचनासाठी त्यांनी वनवास स्वीकारला. म्हणजे एका क्षणात ज्या वेळेस ते राजा होणार होते, परंतु त्यांना समजलं की वनवासाला जायचंय आणि त्याच क्षणी लगेच त्यांनी सांगितलं, वनवास तर ठीक आहे वनवास. म्हणजे कसलाही प्रश्न निर्माण केला नाही की मलाच का वनवास, इतरांना का नको. तरीही त्यांनी तो सहजरित्या स्वीकारला. आणि जाताना ते राजकुमार होते, येताना प्रभू रामचंद्र होऊन आले. म्हणजे पहा की त्यांना ज्यांनी पाठवलं ते आयुष्यभर पश्चातापात राहिले की आपल्यामुळं प्रभू रामचंद्राला वनवास घडला. परंतु प्रभू रामचंद्राच्या हातातून जे कार्य घडलं ते आजही आपण नाव घेतोय, आजही गुणगान गातोय. आणि ज्यांनी हे रामायण लिहिलं ते तर अगोदरच लिहिलं होतं. म्हणजे रामनामाची ताकद किती आहे हे संतांनीही आपल्याला सांगितलं, ऋषींनीही सांगितलं. तर रामनामाची ताकद काय आहे हे सांगणारा एक दृष्टांत की एकदा वसिष्ठ ऋषी की राजदरबारात आलेले होते आणि राजदरबारात आल्यानंतर सगळ्यांनी उठून नमस्कार केला, त्यांना वंदन केलं आणि सगळ्यांनी वंदन केलं. परंतु हनुमानजी होते आणि हनुमानजी उठलेच नाहीत. उठले नाही म्हणजे ते त्यांच्या रामनामाच्या भक्तीत एवढे दंग झालेले होते, त्यांना कळलंच नाही या ठिकाणी वसिष्ठ ऋषी आलेले आहेत. आणि सगळ्यांनी वंदन केलं, नमस्कार केला, परंतु वसिष्ठ ऋषीला राग आला की सगळे उठले आणि हनुमानजी उठले नाहीत. म्हणून याची तक्रार प्रभू रामचंद्राकडे केली आणि प्रभू रामचंद्राला सांगितलं की राजगुरूचा अपमान करणाऱ्याला काय दंड आहे. आणि प्रभू रामचंद्रांनी सांगितलं की जो म्हणजे आपला राजदरबार आहे, राजदरबाराचा नियम आहे की राजगुरूचं आपण यथोचित सत्कार केला पाहिजे, सन्मान केला पाहिजे. जर कुणी अपमान केला असेल तर त्याला देहदंडाची शिक्षा आहे. आणि मग प्रभू रामचंद्राला वशिष्ठ ऋषींनी विचारलं की देहदंडाची ज्याला मी शिक्षा सांगणार आहे, तुम्ही त्याला देहदंडाची शिक्षा देऊ शकतात का. आणि मग प्रभू रामचंद्राने सांगितलं की जो आपला नियम आहे तो नियम पाळणार म्हणजे पाळणार. कारण आपलं राम आपण सत्यवचनी म्हणतो, एक बाणी म्हणतो, एक पत्नी म्हणतो. आणि गेलेला शब्द आणि गेलेला बाण जसा पुन्हा येत नाही, त्यांनी त्या वशिष्ठ ऋषींना वचन दिलं की मी ज्याने कोणी तुमचा अपमान केलेला असेल त्याला दंड दिला जाईल. आणि मग वशिष्ठ ऋषींनी नाव सांगितलं की मी राजदरबारात आलो त्यावेळेस सगळे उठून उभा राहिले, मला नमस्कार केला, वंदन केलं, परंतु हनुमानजी मात्र उठलेच नाही. आणि मग
प्रभू रामचंद्र म्हटले नियम मोडलाय तर शिक्षा आहेच, आता वचन दिलंय. आणि मग त्यांनी जाहीर केलं उद्या हनुमानाला म्हणजे देहदंड द्यायचा आणि रामाच्या बाणाने हनुमानाचा मृत्यू होणार ही बातमी सगळीकडे पसरली. हे सगळीकडे पसरल्यानंतर हनुमानजी आपल्या आईकडे गेले, अंजनी मातेकडे गेले आणि अंजनी मातेला म्हटले की मला या जगातल्या कोणताही बाण आला असता तरी मला ही मारू शकत नाही, परंतु आज अशी परिस्थिती झाली आहे. प्रभू रामचंद्राने वचन दिलंय आपल्या गुरुला वशिष्ठ ऋषींना की मी हनुमानजींना बाण मारणार आहे आणि देहदंडाची शिक्षा देणार आहे. असं म्हटल्यावर अंजनी मातेने सांगितलं की हे हनुमान, तुला मी लहानपणापासून राम नामाची गुठी पाळलेली आहे. जे दूध पाजलंय, जे सगळं दिलंय तुला ते राम नाम दिलेलं आहे आणि हे राम नाम असं आहे की रामाचा बाणही काही करू शकत नाही. आणि मग दुसरा दिवस उजाडला आणि प्रभू रामचंद्र धनुष्य बाण घेऊन आणि हनुमानजी शरयू नदीवर स्नान करत होते आणि बाहेर आले आणि हनुमानजींनी प्रभू रामचंद्रांनी सांगितलं की हनुमानजी नियम मोडलाय, आता शिक्षेला तयार. आणि प्रभू रामचंद्राने बाण सोडला, परंतु तिथं आला की बाण नाही व्हायचा, बाणाचा प्रभावच पडत नव्हता. वशिष्ठ ऋषींनी सांगितलं की तुम्ही मनापासून बाण मारत नसावा, तुमची इच्छा नाही, कारण तो तुमचा सेवक आहे, तो तुमची भक्ती करतो म्हणून तुम्ही मारत नसावा. प्रभू रामचंद्राने सांगितलं की मी बाण मारतोय पण बाणाचा प्रभाव पडत नाही. आणि त्यावेळेस प्रभू रामचंद्राने सांगितलं की माझ्यापेक्षा, माझ्या बाणापेक्षा राम नामाची ताकद मोठी आहे, म्हणून मला मारता येत नाही आणि हनुमानजीला काहीच होऊ शकत नाही. मग आपण पाहिलं ज्यावेळेस सेतू बांधला गेला, ज्यावेळेस प्रभू रामचंद्राने दगड टाकला तो तरला नाही, परंतु ज्यावेळेस राम नामाने टाकला तो तरला. असे कितीतरी उदाहरणं आहेत की त्या नामाचं महात्म्य सांगता येत. म्हणजे राम नाम हे पास श्रावणाने, म्हणजे राम नाम कधीच होतंय की बाण कधी मारला होता, राम जन्माच्या अगोदर. श्रावण मेला कधी, अगोदर. मरताने काय म्हटला, राम. मग हे राम नाम कधीच आहे, हे अनादि आहे, अनंत आहे, हे युगानुयुगापासून चालत आलेलं आहे. मग या राम नामाची महती, राम नामाची ताकद खूप मोठी आहे. आणि तेच संत शेख मोहम्मद महाराज सांगतात की रामी आराम, आरामी राम, सांडोनी भवश्रम, आत्मज्ञानी ओळखा. आणि मग आपण अनेक वर्षापासून एकमेकांना भेटलं की रामराम म्हणत होता. मग हे रामराम काय आहे तर त्या प्रत्येकामध्ये तो राम आहे. जळी स्थळी काष्टी पाशानी यत्र तत्र सर्वत्र चराचरी ते राम तत्व आहे, ते प्रत्येकात आहे. परंतु आपण आपल्याला ओळखलेलं नसतं. मी कोण आहे हेच कधी जाणलेलं नसतं. मी या ठिकाणी कशासाठी आलोय, मला करायचंय काय आणि मी करतोय काय, या गोष्टीचा आपण कधीही विचार करत नाही. आपण ज्या भूमीत जन्माला आलो त्या भूमीत संत शिरोमणी शेख मोहम्मद महाराज यांनी एवढे ग्रंथ लिहून ठेवले. म्हणजे मनापासून मी किती वाचले, ती एक तरी ओवी अनुभवावी. मग ती ओवी वाचली परंतु ती चाखली का कधी, त्याची गोडी आपण घेतली का. जर आपण त्याची गोडीच चाखली नाही, त्याचा अनुभवच घेतला नाही आणि त्याप्रमाणे आपण जगलोच नाही तर अर्थाविना पाठांतर कसाया करावं, व्यर्थची मरावे घोकुन्या, हे संत तुकाराम महाराज सांगतात. की मग आपलं पाठांतर खूप होतं, आपलं सगळं पाठ असतं, परंतु त्याचा अर्थ माहीत नाही. आणि अर्थ माहीत नसलं की आपण कसाही अर्थ काढतो, सोयीचा अर्थ काढतो आणि आपल्या सोयीने वागत राहतो. आणि मग या संतांनी जे सांगितलंय, जे नाम महात्म्य सांगितलंय की आत्मज्ञानी व्हा. मग आत्मज्ञानी व्हा म्हणजे काय व्हा, की मी कोण आहे आणि हा मी कोण आहे शोधायचा कसा. तर पहा, एक राजदरबार होता आणि राजदरबारात एक राजा होता आणि राजानीचा एक नियम होता. कुणीही संन्यासी साधू महाराज कुणीही महाराज गेले की साधू महाराजांना तो प्रश्न विचारायचा की साधू महाराज आल्यानंतर राजाला सांगायचे की राजा आपल्या राज्यात असं असं चाललंय, हे दुरुस्त झालं पाहिजे, राज्य चांगलं चाललं पाहिजे, हे सल्ला द्यायचे. परंतु राजाने ठरवलं यांचा सल्लाच बंद करायचा की सारखे सल्ला देता येत ना कुणी येऊन.
कुणीही दरबारात आलं की राजा पहिला प्रश्न विचारायचा की ठीक आहे, तुम्ही सांगतात ते बरोबर आहे, तुमचा सल्लाही मी ऐकतो, परंतु तुम्ही एवढे संन्यासी आहात, एवढे महाराज आहेत, एवढे वेद पुराण शास्त्र वाचले, तुम्ही सगळं वाचले, मग एक काम करा म्हटले, तुम्ही आलायत ना, मला माझ्या प्रश्नाचं उत्तर दिलं की मी तुमचं सगळं ऐकत. मग ते म्हणायचे ठीक आहे, विचार प्रश्न. आणि मग दरबारात आले, सल्ला देण्याच्या अगोदर राजा प्रश्न विचारायचा की मला सल्ला देण्याच्या अगोदर माझ्या प्रश्नाचं उत्तर सांग. मग ते म्हणायचे की देव दाखवा मला, माझा प्रश्न काय आहे, मला काय करा, देव दाखवा. असं म्हटले की हे महाराज मंडळी सांगायची. भगवद्गीतेत सांगितलंय, वेदांमध्ये सांगितलंय, पुराणामध्ये सांगितलंय, संतांनी सांगितलंय. ते म्हणायचे सांगितलंय मला सांगा, मला प्रत्यक्ष दाखवा. असं म्हटल्यावर गोंधळून जायचे, आता दाखवायचं कसं. आणि हा गोंधळ उडालेला असल्यामुळं की हे काहीच बोलत नव्हते. जो येईन तो आता मौनम सर्वार्थ साधनम मौनम व्याख्यानम झालं. आता कोणीच काय बोलत नव्हतं, कारण आता दाखवायचं, कारण ही अनुभवण्याची जाणण्याची गोष्ट असते, परंतु दाखवायचं आहे आणि राजाच्या पुढे काय बोलायचं. आता असे अनेक साधू आले, परंतु खूप वर्षानंतर एक साधू महाराज आले आणि नवीनच आलेले आहे. राजाला बातमी समजली, राजाला वाटलं नवीन आलं, यांनी सल्ला देण्याच्या अगोदर आपणच पहिला प्रश्न विचारा. आणि मग आल्या आल्या पहिला प्रश्न विचारला, तुम्ही आलात, तुमचं स्वागत आहे, परंतु मला माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. ते म्हटले काय प्रश्न आहे. ते म्हटले मला देव दाखवा. असं म्हटल्यावर राजाला वाटलं हा शांत बसेल, परंतु त्या साधू महाराजांनी प्रतिप्रश्न केला, देव आत्ता दाखवायचा का नंतर दाखवायचा. असं म्हटल्यावर राजा गोंधळला. आतापर्यंत कोणी उत्तरच दिलं नव्हतं, कोणी प्रतिप्रश्नही केला नव्हता. आत्ता दाखवायचा का नंतर दाखवायचा, त्या राजाचा गोंधळ उडाला. राजाने विचार करून सांगितलं मला आत्ता दाखवा. आत्ता दाखवा म्हटल्यावर राजाला वाटलं हा आता काय होईल, हे शांत होते ना. परंतु त्या साधू महाराजांनी विचारलं की कुणालाही भेटायचं असेल, साधा गावचा सरपंच असू द्या किंवा मोठा अधिकारी असू द्या, परवानगी घ्यावी लागते. आणि मग कोण भेटायला येणार आहे हे सांगावं लागतं. मग तुमचा पत्ता द्या. तो म्हटला माझा पत्ता माहित नाही का, मी या राज्याचा राजा आहे, एवढं मोठं साम्राज्य आहे, मी या राज्याचा राजा आहे, हे पत्ता. आणि म्हटला पत्ता माझा लिहून घ्या. आणि त्या राजाने लिहून दिला पत्ता. आणि त्या साधू महाराजांनी हातात पत्ता घेतला आणि विचारलं की हे राजा, या सृष्टीचा एक नियम आहे, राजाचा रंक होतो आणि रंकाचा राजा होतो. ज्या वेळेस तुमचा भेटायला नंबर येईल देवाबरोबर, त्यावेळेस तुम्ही राजा नसले तर काय होईल म्हटलं, तुम्ही रंक असले किंवा वेगळे कोणीतरी असले. राजा म्हटला मी राजाचा रंक झालो काय आणि दुसरा काय झालो काय, मी आहे ना. म्हटलं काय म्हटलं तू, मी आहे. ते म्हटले तुम्हाला आज राजा म्हणतायत, परिस्थिती बदलू शकते, भिकारी होऊ शकतात. म्हटलं राजा झालो काय आणि भिकारी झालो काय, मी आहे ना म्हटलं. आणि म्हटलं नावाने काय फरक पडतोय. आणि मग त्या साधू महाराजांनी सांगितलं नावाने काही फरक पडत नाही ना, काहीच नाही म्हटलं. राजानेच सांगितलं अ ला ब म्हटलं, ब ला क म्हटलं, क ला ड म्हटलं. आपलंही तसंच आहे. आपण आलो, नाव नव्हतं तरी कोण होतो, मी होतो ना. नाव नव्हतं तरी कोण होतो, मी होतो. आत्ताही नाव आत्ताही एकमेकांचे बदलले तरी कोण आहे, मी आहे. म्हणजे नाव बदलले तरी मी आहे. राजाचा रंक झाला, रंकाचा राजा झाला तरी मी आहे. आणि मग राजाने कबूल केलं मी आहे ना. आणि त्यावेळेस त्या साधू महाराजांनी सांगितलं हे राजा, हा मी कोण आहे ते मला अगोदर सांग, तुला हा मी कळाला की मी तुला देव दाखवतो. आणि असं म्हटल्याबरोबर राजाने विचार केला, खरोखर आता हा मी कोण आहे बाबा. आता म्हणजे जन्माच्या अगोदर मी होतो, आत्ताही आहे, नाव नव्हतं तरी आहे, राजा असलो तरी आहे, नसलो तरी मी आहे. आणि राजाने तो राजदरबार सोडला आणि राजा तपश्चर्येसाठी निघून गेला, मीच्या शोधात निघून गेला. आणि अनेक वर्ष ध्यान धारणा केल्यानंतर राजाला जडी स्थळी काष्टी पाशानी ते भगवंत तत्व जाणायला लागलं. सगळ्यांमध्ये त्यांना भगवंत दिसायला लागले. आणि मग कळलं हा भगवंत यत्र तत्र सर्वत्र आहे.
जळी स्थळी काष्टी पाशाने आहे, ते रामतत्व चराचरात आहे. हा राजाला अनुभव झाला आणि अनुभव झाल्यापासून राजाने पुन्हा हट्ट सोडून दिला. कारण आता जो बाहेर आहे तोच आत आहे. आणि मग हे ज्यावेळेस आपल्याला कळतं त्यावेळेस आपल्या जीवनाचा उद्धार होतो, कारण ते आत्मज्ञान प्राप्त झालेलं असतं. परंतु जोपर्यंत आपल्याला हे आत्मज्ञान प्राप्त होत नाही, मी कोण आहे हे स्वतःला जाणत नाही, तोपर्यंत मी भ्रमात राहतो. आणि मग मी भगवद्गीतेत सांगितलेलं आहे, या संसार रूपी वृक्षाचे 3 जे मुळं आहेत ते अहंकार आहे, वासना आहे आणि ममता आहे. मग आपल्याला हे 3 मुळं असे चिकटले, मला अहंकार झाला, मी कुणीतरी वेगळा आहे, मी शिक्षक आहे, कुणीतरी महाराज आहे, कुणीतरी नोकर आहे, कुणीतरी चाकर आहे, मला लेबल लावून घेतलं मी, आणि मी तेवढाच आहे, मी ठरवून टाकलं. म्हणजे माझ्यातला जो आतला शुद्ध मी आहे हे जाणला नाही, तो अहंकाराचा मी मला चिकटून घेतला आणि मी इतरांपेक्षा वेगळा कसा आहे हे दाखवण्याच्या खटपटीत मी माझं आत्मतत्व गमावलं. माझ्यातला मीच मला कळला नाही. दुसरे आहे ममता, म्हणजे माया जी म्हणतो आपण. मग मला ती ममता चिकटली, हे माझं ते माझं, हे सगळं काय आहे, हे माझंच आहे, ही चिकटलं. आणि मग जे माझं आहे ते माझं, शेजारच्याचं वावरही माझं, माझं घर माझं, दुसऱ्यालाही मदत केली, हे सगळं कोणाचं आहे म्हणायला लागला, हे सगळं माझं आहे. म्हणजे अहंकार चिकटला, ही ममता चिकटली आणि वासना, म्हणजे आत्ता जेवायला मिळालं परत कधी मिळेल ही एक वासना. म्हणजे हा वासनेत जगायला लागला की माणूस प्रत्येक गोष्टीत इतका चिकटला की त्याला स्वतःचा मी कळाला नाही. तो शुद्ध मी न कळल्यामुळं माणसाची अधोगती झाली, माणूस दुःख भोगायला लागला. आणि हा स्वतःला हा जाणून न घेतल्यामुळं हे फक्त आपल्याला दुःख भोगावं लागलं. आणि मग शेख मोहम्मद महाराज सांगतात, यासाठी सांगतात की आत्मज्ञानी व्हा. मग आता ही प्रत्येक जण आत्मज्ञानी होऊ शकतं, पण आता याच्यासाठी काय करायचं, आता हा एक मोठा प्रश्न असतो. परंतु खूप मोठा त्याग करावा लागतोय का, याला संन्यासी व्हावं लागतोय का. आता संतांनी तर संसार केला आणि परमार्थही केला, परंतु त्यांनी एक केलं, म्हणजे वस्तूची आसक्ती सोडली. आणि भगवान श्रीकृष्णाची भगवद्गीता त्यांनी जी सांगितली त्यात एक मार्ग सांगितलेला आहे, आसक्ती सोडा आणि कर्मफळाचा त्याग करा. कर्मण्यवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन म्हणतो. तुम्ही कर्म करा, त्या फळावर तुमचा हक्क नाही. मग फळावर हक्क नाही, मग आपल्याला फळ मिळणारच नाही का. तर फळ मिळणार आहे. कसं मिळणार आहे, समजा आपण एखादं आंब्याचं झाड लावलं, आंब्याचं झाड लावल्यानंतर त्याला आंबे आले, मग आता कर्म तर केलंय, आंबा तर लावलाय, मग आता ते फळ घ्यायचं नाही का. तर फळ घ्यायचं, परंतु आपण जी कृती करतो ती देण्याच्या भावनेतून करणं हा झाला कर्मयोग. मग आपण जे जे करतो ही देण्याची भावना. मग माझ्या घरात जी वस्तू आहे ती आसपास जर कोणाला दिली थोडी थोडी, तर आपण ज्याला टोपली देतो तो टोपली काही दिवसांनी काय करणार आहे, माघारी देणार आहे. पण कशी देईन, तो काहीतरी टाकून देईन का नाही. मग जी मी माझं माझ्याजवळच ठेवलं, मग मला दुसऱ्याचं मिळणार आहे का. मग कर्मण्यवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन, म्हणजे कर्म कर, तुझा फळावर हक्क नाही, फळ तर मिळणारच असतं, परंतु अपेक्षा ठेवू नको, वस्तूंवर आसक्ती दाखवू नको. म्हणजे ज्याने आसक्ती सोडली, ज्याने कर्मफळावरचा म्हणजे कर्मफळाचा त्याग केला, आणि असेच याला संन्यासी म्हटलं भगवद्गीतेत. तेच त्यागी आहेत, तेच साधू आहेत. आणि आपल्यालाही तेच करायचंय की मी जे करतोय ते देण्याच्या भावनेतून करा. साधं आपण इथं बसलोय, ग्रंथ वाचन करतोय, परंतु मी वाचल्यामुळं इतरांना काहीतरी चांगलं मिळावं ही भावना ठेवणं म्हणजे देण्याच्या भूमिकेतून वाचणं. मी दर्शन घेत असताना फक्त माझंच कल्याण होऊ दे असं जर म्हटलं तर ती झाला माझा स्वार्थ. आणि हे सगळं भगवान श्रीकृष्णाने भगवद्गीतेत माणूस दुःख का भोगतो त्याला हे सत्व, रज आणि तम हे 3 गुणामुळे माणूस दुःखात आहे. म्हणजे सत्वाचाही जरी अभिमान झाला तरी तो दुःखात जातो. रजगुण म्हणजे काय, मी जे करतोय ते स्वार्थाने करणं, म्हणजे मला मिळालं पाहिजे, मी जे केलंय त्याचा फायदा मलाच मिळावा, ही झाली रजगुणी. आणि
तमगुणी जी वृत्ती असते ती तमगुणी असते की दुसऱ्याचा विनाश झाला पाहिजे, कोणाचं तरी वाटोळं झालं पाहिजे. मग राक्षसांनी यज्ञ केले, ते तमगुणातून केले आणि दुसऱ्याच्या त्रासाला केल्याने शेवटी काय झालं, त्यांचाच विनाश झाला. म्हणजे हे तमगुणातून केलेलं कार्य होतं. आणि ज्यांनी रजगुणातून केलं ते स्वार्थापुरतं राहिलं आणि तेही भगवंताला पर्यंत जात नाही. मग सत्वगुणी व्हा आणि सत्वगुण झाल्यानंतर मग सत्व, रज आणि तम याही भगवंत सांगतात मग तुम्ही गुणातीत व्हा, या गुणाच्याही पलीकडे जा. परंतु आपल्याला आज गरज काय आहे, सत्वगुणाकडे जाण्याची. परंतु आपण या गोष्टीचा विचार करत नाही आणि आपण स्वतःला चेक करू शकतो, मी कोणत्या भावनेतून काम करतोय. मी जर एखादी नोकरी करीत असतो आणि मला फक्त मलाच फायदा व्हावा आणि मीच खूप चांगला व्हावा या दृष्टीने जर केलं तर ती झाली रजगुणी. परंतु देणारा देत आहे, परंतु माझं काहीतरी कर्तव्य आहे, मी कोणाला चांगलं ज्ञान दिलं पाहिजे, चांगले विचार दिले पाहिजे, ही झाली सत्वगुणी. आणि जे काही त्या बदल्यात मिळणार आहे तो झाला माझा प्रसाद. म्हणजे भगवंत देणार आहे तो प्रसाद रूपी घ्यायचा आहे आणि त्याचा आपण आनंद घ्यायचा. परंतु आपलं काय झालं की ही सत्वगुणी सोडून दिली आणि आपण रजगुणात आणि तमगुणात इतकं गुंतून बसलो की मला चांगले विचार आणि चांगले आचार कळत नाहीत आणि मग आत्मज्ञानापासून आपण वंचित झालो. मग आपल्यातला जो राम आहे तोच हरपला. आणि मग आज असं झालं की जसं मेलेल्या पोपटाला सोन्याचा पिंजरा बनवण्याचं काम चालू असतं तसं आपल्यातलं आत्मतत्व हरपलं आणि मग याच्यासाठी मोठमोठ्याले घरं, मोठमोठ्या वस्तू, गाड्या सगळं घेतलं, पण आतला आत्मा मात्र आपण हरवून टाकला. म्हणजे माझ्यातला मी शोधला नाही आणि इतर वस्तू मात्र इतक्या गोळा केल्या आणि याच्यामुळं आपल्याला काय झालं, त्या वस्तूमुळं तर दुःख होत गेलं. म्हणजे त्या जितक्या ह्याच्यासाठी घेतल्या तितकी इच्छा संपली नाही, त्याच्यावरची वासना संपली नाही. आणखीन घेतलं तर आणखीन हवंसं वाटतंय माणसाला. एक गुलाबजामुन टाकला ताटात की वाटतं दुसरा आला पाहिजे, हे खाऊस तर दुसरा परत आला पाहिजे. पण ते सुद्धा कधी कधी त्रासदायक होतं. म्हणजे आता खाताना चांगला वाटतोय परंतु सारखा टाकत राहिल्यावर नंतर तोच त्रासदायक होतो. म्हणजे सुख सुद्धा कधी कधी काय होतंय, माणसाला त्रासदायक होतं. मग या गोष्टी आपल्याला कळल्या तर आपल्याला मी कोण आहे याची हळूहळू जाणीव होईल. आणि भगवान श्रीकृष्ण तर सांगतात, श्रेयो ही ज्ञानमाभ्यासात ज्ञानात ध्यानम विशिष्यते, ध्यानात कर्मफल त्यागस, त्यागात शांतीनंतर. म्हणजे हे जो आपण अभ्यास करतो, वारंवार पुन्हा एखादी गोष्ट करतो, परंतु त्याचं मर्म जर नाही कळालं, त्या अभ्यासाचं मर्म जर कळत नसेल तर त्याच्यापेक्षा ज्ञान श्रेष्ठ आहे. आणि जर ज्ञानही कळालं नाही आणि तुम्हाला ज्ञानाच्याही पलीकडे जायचं असेल तर त्याच्यापेक्षा ध्यान श्रेष्ठ आहे. म्हणजे अभ्यासापेक्षा ज्ञान श्रेष्ठ आहे, ज्ञानापेक्षा ध्यान श्रेष्ठ आहे आणि ध्यानापेक्षा कर्मफळाचा त्याग श्रेष्ठ आहे. आत्ता आपल्याला जी हातात वस्तू आली सहज देऊन टाकली मोकळ्या मनाने, माणूस शांत झाला. जर का त्याला गुंतून बसला आणि हे माझंच आहे म्हटला मग शांतीच नाही. मग माझ्याकडे आज 10 रुपये आहे, उद्या जाते मग माझ्याकडे काहीच राहणार नाही, अशी जर भावना ठेवली आणि मग काय राहणार, तो त्या वस्तूला चिकटून राहतो. मग आपल्याला म्हटलं जातं की बाबा दान धर्म करा, परंतु दान करणं म्हणजेच काय की हस्तस्य भूषणम दानम, सत्य कंठस्य भूषणम, श्रोत्रस्य भूषणम शास्त्र, भूषणम की प्रयोजनम. म्हणजे या हाताचं भूषण दान आहे, कंठाचं भूषण सत्य आहे आणि या कानाचं भूषण चांगलं वचन ऐकणं आहे, शास्त्र वचन ऐकणं आहे. इतर भूषणाची काही गरज नसते. मग या हाताने मग आपण चांगलं गोड शब्द बोलू शकतो, सगळ्यांसंग चांगलं राहू शकतो, सुसंवाद साधू शकतो. आपल्याकडे जे आहे ना ते द्यायचं असतं. मग फक्त एखादी वस्तू द्यायची आणि तेवढ्यातच फक्त म्हणायचं ही नाही मी काय दान धर्म करू. दान धर्म याचा अर्थ तो नाही की तुम्ही फक्त लोकांना पैसाच द्या. तर तुमच्याकडे जे आहे, कोणाकडे कला आहे, कोणाकडे चांगले विचार आहेत, कोणाकडे चांगले शब्द आहेत आणि कोणाची तरी तुम्ही समजूत काढू शकता, इतरांजवळ बसा, प्रेमाने वागलो बोललो, हे सुद्धा एक प्रकारचं दानच असतं. परंतु आपल्याला दान म्हटलं की वाटायचं मग माझ्या हातातून कसा परमार्थ होईल का नाही, मग मी काही देईन का नाही. म्हणजे आपण या विचारात गुंतलो आणि खरं मी कोण आहे याच्यापासून खूप खूप लांब गेलो. आणि म्हणूनच शेख मोहम्मद महाराज सांगतात की आत्मज्ञानी व्हा. आणि ते पुढे म्हणतात, जितुके दिसे तितुके नासे, नाशात अविनाशे अनिवार्य.
म्हणजे हे जितकं दिसतंय तितकं काय होणार आहे, नाश पावणार आहे. आणि परिवर्तन हा निसर्गाचा नियम आहे. म्हणजे हे युगानुयुगापासून चालत आलेलं हे परिवर्तन आहे आणि आपणही त्यातलाच एक भाग आहोत. मग जर हा परिवर्तन निसर्गाचा नियम असेल, हे नाश पावणारं असेल, तर एकच तत्व अविनाशी आहे, ते अनंत आहे, ते आहे ब्रह्मतत्व, परमात्म तत्व. ते अविनाशी आहे, अनंत आहे. मग आता आपल्याला प्रश्न पडतो, हे अनंत म्हणजे किती असेल? मग हे अविनाशी आहे, अनंत आहे, विशाल आहे, हे शब्द खूप मोठे आपण ऐकले. मग हे जर अनंत आहे, मग हे अनंत काय असतं? मग आपण ही सृष्टी पाहतो, जग पाहतो, हेही आपल्याला दिसतं. मग हे दिसतं तेवढंच आहे का? का याच्याही पलीकडे आहे? आता जर तुम्हाला आता आकडे नका लक्षात ठेवू, परंतु एक तुम्हाला सांगतो की हे अनंत काय आहे. तर आपल्या देशात काश्मीर ते कन्याकुमारी हे अंतर आहे 3700 किलोमीटरचं. म्हणजे काश्मीर पासून महाराज तर कन्याकुमारी पर्यंत अंतर किती आहे? 3700 किलोमीटरचं अंतर आहे. आणि ही जी पृथ्वी आहे, आपण ज्याच्यावर राहतोय, ती पृथ्वी त्याचा परिघ आहे 40,000 किलोमीटरचा. किती हजार किलोमीटर? 40,000 किलोमीटरचा. आता ही जी पृथ्वी आहे त्याचा परिघ 40,000 आहे आणि पृथ्वी ते चंद्र याचं अंतर आहे 4,00,000 किलोमीटर. किती किलोमीटर आहे? पृथ्वीपासून चंद्रापर्यंतचं अंतर किती आहे? 4,00,000 किलोमीटर. आता पृथ्वीपासून सूर्यापर्यंतचं अंतर किती असणार? आता किती असणार अंदाजे? सारखं पाहिजे. महाराजांचं म्हणणं हे सारखं पाहिजे. तर ते अंतर आहे 15 कोटी किलोमीटर. किती अंतर आहे? 15 कोटी किलोमीटर. म्हणजे पृथ्वीपासून सूर्यापर्यंतचं अंतर किती आहे? 15 कोटी किलोमीटर. सूर्याचा प्रकाश निघाला आणि आता आपण जे प्रकाशात आहोत ते अंतर आहे 9 मिनिटापूर्वी तो प्रकाश निघाला. म्हणजे सूर्य प्रकाशाचा वेग आहे 3,00,000 सेकंद. म्हणजे सेकंदाला प्रति सेकंद 3,00,000 सेकंदाने प्रकाश येतो असतो तो. म्हणजे प्रकाशाचा वेग आहे. मग पहा, पृथ्वी ते सूर्य अंतर किती आहे? 15 कोटी किलोमीटर. मग आता फक्त एवढंच आहे का? आता सृष्टी एवढीच आहे का? तर ही सूर्यमाला आहे आणि सूर्यमालेत आपण म्हणतो याला शनी लागला, गुरु आहे, मंगळ आहे, असे ग्रह येत, याला सूर्यमाला म्हणतो आपण. आणि ही सूर्यमाला जी आहे, सूर्यमालेत एक सगळ्यात मोठा ग्रह आहे. सगळ्यात मोठा ग्रह आहे गुरुग्रह. आणि या गुरुग्रह ह्या पृथ्वीपेक्षा 1300 पटीने मोठा आहे. किती पटीने मोठा आहे? 1300 पटीने मोठा आहे. जर तो सूर्यमालेतला एक ग्रह आहे तर पृथ्वीपेक्षा सूर्य किती पटीने मोठा असेल? आता पहा, सूर्यमालेतला एक ग्रह, तुम्हाला फक्त अनंत सांगतो, हे भगवंत आपण जे अनंत म्हणतो, हे अनंता मधुसूदना म्हणतो आपण, हे अनंत काय आहे? आणि शेख मोहम्मद महाराजांनी तेच सांगितलं की अनिवार्य तत्व आहे, हे अनंत आहे. मग हे अनंत किती आहे? तर सूर्य पृथ्वीपेक्षा 13,00,000 पटीने मोठा आहे. अशा 13,00,000 पृथ्वी एकत्र केल्या तेव्हा एक सूर्य तयार होतो. म्हणजे 13,00,000 पृथ्वी एकत्र करावं लागतात तेव्हा काय तयार होईल? एक सूर्य तयार होईल. मग असा प्रश्न पडेल, आता हा सूर्यच मोठा आहे का? असं वाटेल ना आपल्याला, याच्यापेक्षा मोठा कोणीच नाही असं वाटेल. आता तर आपली जी आकाशगंगा आहे, सूर्यमाला ही एका आकाशगंगेतली एक सूर्यमाला आहे. ह्या आकाशगंगेत अशा सूर्यमाला अनेक आहेत. मग आपल्याच आकाशगंगेत, आपल्या आकाशगंगेचं नाव आहे मिल्की वे. आणि ही आकाशगंगा जी आहे त्याच्यात UY स्कूटी नावाचा एक तारा आहे आणि तो आहे सूर्यापेक्षा 1700 पटीने मोठा. सूर्यापेक्षा 1700 पटीने मोठा आहे. म्हणजे बघा, सूर्यापेक्षाही मोठा एक तारा आहे. ही फक्त एकच आकाशगंगा आहे. तर अशा 200 कोटी आकाशगंगा आहेत. मग आता 10,000 ते 40,000 कोटी सूर्य आहेत, हे विज्ञानाने सिद्ध केले. म्हणजे पहा,
एका आकाशगंगेत असे हजारो सूर्य आहेत, अशा 200 कोटी आकाशगंगा आहेत. आणि अशी एक आकाशगंगा आहे आपल्या सगळ्यात जवळची आकाशगंगा. त्या आकाशगंगेचा प्रकाश आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी त्याला 25 लाख वर्ष लागतात. म्हणजे जर 25 लाख वर्षापूर्वी आता जर प्रकाश दिसत असला आपल्याला, तर तो कधी निघालेला आहे? जसा सूर्याचा प्रकाश आत्ताचा आपण प्रकाश येते तो कधीचा आहे? 9 मिनिटापूर्वीचा. तसं जी आपल्या जवळची आकाशगंगा आहे ती आकाशगंगेचा प्रकाश निघाल्यानंतर 25 लाख वर्षानंतर तो आपल्याला, म्हणजे आत्ता जो दिसतोय तो कधीचा असणार आहे? 25 लाख वर्षापूर्वीचा. मग ह्या 25 लाख वर्षात ती आकाशगंगा राहिली का नाही ती माहित नाही आपल्याला. म्हणजे आतापर्यंत आपण जे म्हणत होतो की हे दिसतं एवढंच आहे, म्हणजे ही अनंत आहे. अशा 200 कोटी आकाशगंगा, असे अनंत कितीतरी सूर्य आहेत, अशा कितीतरी पृथ्वी आहेत आणि कितीतरी ग्रह आहेत, याचा कुणालाही ठाम पत्ता लागला नाही. म्हणून वेद म्हणतात, वेदश्रुती म्हणतात, हे आम्हाला नेती आहे, आम्ही भगवंताला जाणू शकत नाही. हे वेदांनी सांगितलंय. वेद काय म्हणतात? हे नेती आहे, आम्हाला सांगता येत नाही. मग जो वेदांनाही कळला नाही, पुराणांनाही कळला नाही, मग इतका जो आदी आहे, अनंत आहे, मग हे वेद सांगतात, हे ऋषीमुनी सांगतात की आम्ही याला शरण गेलो. आणि आपणही काय करू शकतो? फक्त आता हे शरण जाऊ शकतो. आपल्या हातात काय या गोष्टीला? शरण जाणं हाच आपल्याकडे पर्याय आहे, दुसरा पर्याय नाही. मग जे आदी अनंत सांगितलंय, ह्या अनंताला शरण जाणं हाच आपला मुक्तीचा मार्ग आहे. जर म्हटलं मग आता एवढ्या 200 कोटी आकाशगंगा, सूर्यापेक्षाही मोठाले तारे, सूर्य एवढा मोठा, चंद्र, पुन्हा ही पृथ्वी, गुरुग्रह, आणि ह्या पृथ्वीत भारत, आणि ह्या भारतात महाराष्ट्र, आणि महाराष्ट्रात बीड जिल्ह्यात आष्टी तालुक्यात हा वाहरा गाव, आणि वाहऱ्यात मी इथे, म्हणजे वाहऱ्याच्या पुढे मी किती म्हणजे बघा, हे एवढं आदी अनंत आहे. मग या अनंताचा शोध कोणाला लागला नाही. आणि शेख मोहम्मद महाराज ते सांगतात, जितुके दिसे तितुके नासे, नाशात अविनाशी अनिवार. मग हे जे अविनाशी तत्व आहे, अनिवार म्हणजे ते अनंत आहे, अनंत आहे. म्हणजे हे शेख मोहम्मद महाराजांनी आपल्याला एवढं सोप्यात सांगितलं, हे अनंत आहे. आणि मग हे शेख मोहम्मद महाराजांनी जे योग संग्राम लिहिला, पवन विजय, निष्कलंक प्रबोध, जे अभंग लिहिले, आणि खरोखर एक एक ओवी जर आपण वाचली, ते पारायण केलं आणि ते जर जाणून घेतलं, तर नक्कीच मी कोण आहे, मी कशासाठी आलो आहे, याचा आपल्याला शोध लागत. परंतु मी नको त्या गोष्टीत गुंतून पडलो, नको ती गोष्ट करत राहिलो, आणि मग मी खूप मोठा आहे हे जगाला दाखवण्याच्या भानगडीत आता कळलं असताना आपल्याला मी केवढा आहे. म्हणजे या जगाच्या पसाऱ्यात मी म्हणजे कण सुद्धा नाही, टिंब सुद्धा नाही, एवढं मोठं हे विशाल जग आहे. आणि या विशाल जगात आपण राहतोय. मग आपण जर हे चांगले ग्रंथ वाचले, माणूस म्हणून जगलो, तरी शेख मोहम्मद महाराज सांगतात की मनुष्य जन्म रत्न तेथे काहो वाईटपण, नरदेह संचित दैवे, सर्वानुभूती गोड व्हावे, नका निघू अदपाती, शेख मोहम्मद विनवती. आणि मग शेख मोहम्मद महाराज आपल्याला एवढं सगळं सोपं करून सांगतात. लय मोठ्या भानगडीत नाही पडलं तरी मनुष्य जन्म रत्न आहे तेथे काहो वाईटपण, नरदेह संचित दैवे, सर्वानुभूती गोड व्हावे, नका निघो अदपाती, शेख मोहम्मद विनवती. आणि मग शेख मोहम्मद महाराज विनवती म्हणजे विनंती करता येत आपल्याला. आणि एवढी जर ते संत विनंती करतायत, आपली विनवणी करतायत, की मग माणूस म्हणून जन्माला आलो, आपण जर माणसासारखं राहिलो. आणि संत बहिणाबाई म्हणतात, माणसा कधी होशील माणूस. म्हणजे माणसालाच प्रश्न विचारायची वेळ आली की तो माणूस कधी होशील. म्हणजे आपण माणसाचेच गुण टाकून दिले तर आपलं आत्मज्ञान कधी जागं करायचं. म्हणजे मी माणूस आहे, आता एक ऐकलं की पुढे गेलं की कोणाला तरी नावं ठेवतो, म्हणजे मी तमगुणात जातो, कोणाची तरी निंदा करतो, कोणाची तरी स्तुती करतो. याच्याही पलीकडे जाणं म्हणजे एक आनंदी जीवन जगणे. म्हणजे कोणाची निंदाही नको, कोणाची स्तुतीही नको, कोणाशी शत्रुताही नको, मित्रताही नको. म्हणजे सगळ्यांसंग चांगलं राहणं हेच तर खरं जीवन आहे. परंतु या परमार्थ क्षेत्रातही पहा, प्रत्येक क्षेत्रात, राजकारणात फक्त एकमेकाला नावं ठेवणं हाच आत्ताचा एक उद्योग चालू झाला. आणि ह्या नावं ठेवल्यामुळं काय झालं
की विश्वास हळूहळू विश्वासार्हता कमी होत चालली. मग हेच एकमेकांना असं बोलता येत तर आपण यांच्यापाशी जाऊन काय शिकणार. मग या गोष्टीमुळं माणसं माणसाकडेच येत नाहीत. मग जर आपण हे गुण आणि हे संतांचे विचार वाचले, संतांचे विचार ऐकले तर आपल्याला आपलं जीवन कळलं. आणि भगवद्गीता जर आपण वाचली तर त्याच्यात 5 कोशाची शुद्धी सांगितलेली आणि हे 5च कोश सांगितले त्यांनी. अन्नमय कोश, मनोमय कोश, प्राणमय कोश, विज्ञानमय कोश आणि आनंदमय कोश. आणि सगळा ध्यानयोग, ज्ञानयोग, कर्मयोग हा सगळा याच्यावरच आहे. म्हणजे अर्जुनाला गरज होती का की सात्विक आहाराची. आता युद्धभूमीत उभा आहे तर भगवान श्रीकृष्ण आणि तिथं सांगता येत की सात्विक आहार पाहिजे. सात्विक माणसं कसा आहार घेतात, सात्विक आहार घेतात. व्यायाम केला पाहिजे. आता कधी युद्ध करायच्या वेळी सांगणार होते का. मग ही भगवद्गीता सांगितली कोणाला, हे कोणासाठी सांगितली तर ती अर्जुनाला नाही तर ती मला सांगितलेली आहे. आणि प्रत्येक जण ज्यावेळेस म्हणेन ही मला सांगितली त्यावेळेस मला मी समजून घेईल. जर म्हटलं की भगवद्गीता अर्जुनाला सांगितली, माझा त्याचा काही संबंध नाही, माझा फक्त पारायण करायचं आणि पारायण संपलं की माझं काम संपलं, जर असं झालं तर ते आपण ते सोडून देतो. मग ते काय करायचं आपल्याला, ते आत्मसात करायची आणि मग हे 5 कोश शुद्ध करायचे. मग अन्नमय कोश शुद्ध करायसाठी सात्विक आहार हे गरजेचं आहे. आणि हा सात्विक आहार जर घेतला तर हा अन्नमय कोश शुद्ध होईल. मग प्राणमय कोश असतो बा. आपण जो श्वास घेतो ना, आपलं सगळं जीवन श्वासावर चाललेलं आहे. आणि हा श्वास जो आहे तर आपण प्राणायाम केले तर हा प्राणमय कोश शुद्ध होतो. पण आपण त्या गोष्टीत पडत नाही की जे संतांनी सांगितलंय. आता शेख मोहम्मद महाराजांनी ते सांगितले पूरक, कुंभक, रेचक, शून्यक हे सगळं वर्णन आलेलं असतं. फक्त हे सांगितलं आपण. पण हे प्राणायामाचे हे आहेत. पूरक म्हणजे आतमध्ये श्वास घ्या, कुंभक म्हणजे पकडून ठेवा, रेचक म्हणजे बाहेर काढा आणि शून्यक म्हणजे त्या शून्य स्थितीत राहणे, तो अनुभव घेणे थोडा वेळ, हे प्राणायाम येतं. आणि भगवद्गीतेत तेच सांगितलं. मग हे कधी कळलं आपल्याला. म्हणजे आपण फक्त वाचलं आणि ते केलं नाही. काय केलं, वाचलं, पाठ केलं सगळं, परंतु मग माझा प्राण कधी शुद्ध होणार, मग माझा देह शुद्ध झाला पाहिजे, मग हा कधी होणार. मग अन्नमय कोश शुद्ध करावा लागेल. हा प्राणमय कोश शुद्ध करण्यासाठी आपल्याला प्राणायाम, व्यायाम करावा लागेल. आणि हा मनोमय कोश असतो एक, आपलं मन हे शुद्ध होतं मेडिटेशन, साधना, ध्यान धारणेने. कधी 10 मिनिटं आपण बसलोत का डोळे बंद करून, असं वाटतं की डोळे उघडे ठेवून जेवढे विचार कमी येत होते, डोळे बंद करून जास्त यायला लागले. माणूस पटकन डोळे उघडतो. 2 मिनिटं पसायला जाणार 4दा डोळे उघडतो आपण. म्हणजे आपण ध्यान धारणेत नाही, साधना नाही. आणि यामुळं काय झालं, आपलं मन फिरत राहतं आणि मन ते तिकडंच फिरतं जे आपल्या ज्ञानेंद्रियांनी पाहिलंय त्याचाच आपण विचार करतो. आता आपण अमेरिकेतलं न्यूयॉर्क शहर आहे, त्याचा कधी विचार केलाय का मी तिथं फिरवतोय म्हणून, का नाही करीत, कारण आपण ते पाहिलंच नाही. पण जे आपण पाहिलं नाही ते मनात येणारच नाही. आपण जे जे पाहिलंय तेच विषय आपल्या डोक्यात घुसतात आणि आपलं मन तेच विचार करतं. मग हे शुद्ध कसं होणार मनोमय कोश, तर आपल्याला मेडिटेशन, ध्यानधारणा म्हणजे आपण नामस्मरण म्हणतो. मग नामस्मरण जर केलं, ध्यानधारणा केली, समाधी अभ्यास आपण शिकलो, या गोष्टी जर शिकलो तर आपलं मन, कधी कधी असं वाटतं आपण यांत्रिक झालेलो असतो. यांत्रिक, ज्याला अभंग पाठ आहेत ना, आरती पाठ आहे, तो आरती म्हणतो, विचारही चालू असतात. बघा, जेवणही चालू आहे, विचारही चालू आहेत. आपलं मशीन झालोत आपण, मशीन. आणि अशी मशीन झालोत की सगळं काम आपण सगळंच करत राहतो आपण. मग जे अन्न खातोय, अन्न खाताना ते पचणार कधी, ते अन्न चाखून, अन्नाचा आस्वाद घेतला, अन्न व्यवस्थित खाल्लं आणि प्रत्येक घासावर लक्ष दिलं तर काय होईल, त्या अन्नाचा आस्वाद घेतो. परंतु एखादी बटन टाकलं आणि जसं मशीन चालू होते ना तसं आपलं काम चालू होतं. खातोय बी, टीव्ही पाहतोय, विचार करतोय, 4-5 कामं संगत चालू असतात आपले. आणि मग याच्यामुळे काय झालं, आपण एक यंत्र झालो
आणि मग यंत्राला जसं मन बुद्धी तसलं काय राहत नाही, तसं आपल्यालाही काय राहत नाही, कुणी सांगितलेलंही कळत नाही, एवढं ऐकूनही समजत नाही, आणि बऱ्याच गोष्टी आपण मग तर विस्मरण व्हायला लागलं, काही आठवत्यात काही आठवत नाही, कारण आपण कोणतीच गोष्ट ध्यानपूर्वक करत नाहीत. मग वाचन बी तसंच होतं. समजा अनेक वेळेस आपण ग्रंथ वाचायला लागलो की वाचतोच फक्त, कारण आपल्याला माहित झालं हे बोट ठेवायचं, हे वळी वाचायचं, होता हे सगळं पुढं पुढं पुढं, हे मशीन जशी चालत टायपिंगची तसं टायपिंग मशीन आपली पुढं पुढं चालत राहते. पण जाणून कधी घ्यायचो त्या वळीत आपण कधी जायचो, मग त्या वळीचा आणि आपलं मन एकाग्र कधी व्हायचं, आपण ती प्रत्येक वळ प्रत्येक जी जी गोष्ट करतोय त्याच्यात आपण एकाग्र झालं पाहिजे, तरच काय होणार आहे, हा मनोमय कोश शुद्ध होणार आहे. मग पहा जी वारी असते ह्या वारीत सगळे कोश शुद्ध होतात. म्हणजे त्याच्यात असतं, म्हणजे चालून न चालणे, बोलून न बोलणे, खाऊन न खाणे, म्हणजे अशी जी अवस्था आलेली असते ती वारीत ही सगळ्या पंचकोश शुद्धीची असते. म्हणून ती वारी आहे. म्हणजे वारीत आपण महाराज वारीत का जातो की तिथं गेल्यानंतर आपण सगळं विसरतो आणि तो आणि मी एकच आहे, ही जो भाव तयार होतो याच्यासाठी वारी असते. पण तिथं गेलं तरी आपलं यंत्र झाल्यामुळं कळत नाही, विचार करतोय आता दर्शन होईल का, गर्दीची, अरे तिथं गेलं सगळं सोडायचं असतं की आता तू आणि मी एकच आहे, कारण ते तत्व एकच आहे. परंतु काय झालं, आपल्याला वाटतं की ही माझं जे आहे ना ती माझंच आहे, तुमचं जे आहे ना तुमचंच आहे. पण असे अनेक मडके समुद्रात पाण्याने भरून ठेवले. समुद्रात पाण्याने भरून ठेवल्यानंतर त्या प्रत्येक मडक्याला वाटतं मी वेगळा आहे. प्रत्येक मडक्याला काय वाटतंय, मी वेगळा आहे. पण समुद्राच्या लाटा येतात, धडकतात, आतमध्ये काही ना काही चालू असते प्रक्रिया, आणि कालांतराने असं होतं सगळे माठ फुटून जातात. मग ते पाणी कुठं जातं, ते समुद्रात. तसं हे सगळे माठ काय होणार येतं, फुटणार येतं, आणि हे कुठं जाणार येतं, त्या अनंत तत्वात जाणार आहेत सगळे. मग आपल्याला काय वाटतं, हा माठ माझा आहे, परंतु हे काही दिवसापुरता हा सांभाळायपुरता आहे, याला नीट सांभाळायचं असतं. माझा म्हणून नाही, त्याचा म्हणून सांभाळायचा असतो. जसं एखादा माणूस असतो कारागीर, आणि कारागिराकडे आपण एखादी खिडकी किंवा दरवाजा टाकतो आणि त्याला सांगतो की तू काय कर, मला दरवाजा काय किंवा वस्तू खुर्ची काहीतरी बनवून दे. आणि त्याच्याकडे कुणी आला तरी तो कोणाची म्हणतो, ही माझी नाही म्हणतो. वस्तू त्याच्या, आता कामही तोच करतोय, ऑर्डर त्याने घेतली म्हणून ती वस्तू कोणाची म्हणतो, त्या मालकाने बुक केलेली म्हणतो. कोणाची, त्या मालकाची, त्या माणसाची, त्या मालकाची. आणि त्या मालकाची आहे ना म्हणून तो काय करतो, जपून ठेवतो, आणि मालक आल्यावर काय करतो, देऊन टाकतो. तसं हे जे आत्मतत्व आहे, मालक आलं की काय देऊन टाकणे. म्हणजे इतकं सहज सरळ सगळं सोपं आहे. म्हणजे हे जीवन लय इतकं गुंतागुंतीचं नाही, परंतु आपण काय केलं, त्याला गुंतागुंतीचं केलं, आणि विनाकारण अपेक्षा, विनाकारण मागणी, तुलना, याच्यामुळं काय झालं, आपण गुरफटलो गेलो, आणि तेच त्रास, तेच वेदना, आणि आपण जे विचार करतो तेच आपल्या जीवनात घडतं. आणि म्हणून म्हटलं जातं, म्हणजे चेंज युअर थिंकिंग चेंज युअर लाईफ. म्हणजे तुमचे विचार बदला, आयुष्य बदलल. मग आपण विचार जर बदलले, पहा आता असे अनेक उदाहरणं येतं. तुम्ही ज्या माणसाला नावं ठेवता, काही दिवसांनी दुसरा माणूस त्या माणसाकडे पाठवायचा आणि त्याचं मत जाणून घ्यायचं, आणि त्या माणसाविषयी तर तुला त्या माणसाविषयी काय वाटतं, ते म्हणणार ते एकदम लवाड माणूस. तुमचं त्यांचं बोलणं असू नाही तर नसू, त्याचं कारण ते आहे, हे ब्रह्मांड आहे, हे शब्द सुद्धा फुकट नाही, मी बोलतोय ना हे सगळं विलीन होतं याच्यात. म्हणजे इथं काहीच वाया जात नाही. निसर्गाचा नियम आहे, ऊर्जा निर्माणही करता येत नाही, नष्टही करता येत नाही, तिचं फक्त एका प्रकारातून दुसऱ्या प्रकारात रूपांतर करता येतं. कोणतीच वस्तू निर्माण करता येत नाही, नष्टही करता येत नाही, फक्त रूपांतर. पाणी, लाईट बनवली, पुन्हा इकडं माईकच्या स्वरूपात आले, आवाजाच्या स्वरूपात. हे काय झालंय, रूपांतरण झालंय. फक्त निर्माण केलंय का, याला नष्ट करता येतंय का? आता हे सगळ्याच गोष्टीचं असंच आहे. म्हणून शेख मोहम्मद महाराज सांगतात की जितुके दिसे तितुके नाशे, नाशात अविनाशे अनिवार्य. आणि मग हे अनिवार्य तत्व आहे, अनंत तत्व आहे. तुम्ही ते जाणून घ्या आणि भगवंताची भक्ती करा आणि शरण जा.
मी कुणीच नाही, कारण जर सगळं कोणाचं आहे, हे त्याचंच आहे. आणि जर त्याचंच आहे तर आपण ओळखलं पाहिजे. आणि शेख मोहम्मद महाराज म्हणतात, सद्गुरु कृपे अजप जपे शेख मोहम्मद समत्वे दीर्घदम. आणि मग ज्याच्यावर ही सद्गुरूची कृपा झाली, ज्यांना संतांचा महिमा कळाला, आणि आपल्यावर तर एवढे अनंत उपकार आहेत. आपण या भूमीत आहोत, इथं माणिकगिरी महाराज आले, त्यांनी आपल्याला एक दिशा दिली. आपल्याला इथं पांडुरंग नव्हते, संताच्या भेटीला पांडुरंग आणले, त्याच्यामुळं आपलीही इथं भेट होते, आपणही इथं येतोय. परंतु हे जतन करणं, हे पुढं नेणं, हे प्रत्येकाचं काम आहे. हे प्रत्येकाने जर आपण आपलं योगदान दिलं, आपण चांगल्या विचाराने आपण वागलो, तर हे वैभव वाढत राहील आणि याचा विकास होत राहील. परंतु जर आपण याच्यापासून लांब लांब गेलो तर आपण पुन्हा दुःखात जात राहतो आणि मग पुन्हा देवाला दोष देत राहतो की देवा की कशामुळे त्रास. परंतु देव दुःख देत नाही. श्रीकृष्णाने सांगितलंय सत्व रज तम, तुम्ही काय विचार करता याच्यानुसार तुमच्या पदरात दुःख पडतं. मग तुम्ही जर वाईट विचार केला तर त्या बदल्यात काय मिळणार आहे? वाईटच मिळणार आहे. चांगला विचार केला तर चांगलंच मिळणार आहे. म्हणजे तुम्ही कोणत्या गुणात आहात याच्यानुसार तुम्हाला ते वेदना दुःख भोगावं लागतं. आणि भगवान श्रीकृष्ण जर म्हणजे पहा त्यांचे अवतार झाले. एकदा कर्णाने विचारलं होतं की हे भगवंता मलाच का दुःख वाटायला, मला लहानपणीच टाकून दिलं, मला 5 पांडवातला म्हणजे 6वा असून सुद्धा त्यांच्यात नव्हता, कवच कुंडलं काढून घेतली, रथ फसला मारलं, सगळं केलं, आणि शेवटी कर्णाने विचारलं की भगवंता मलाच का दुःख. त्यांनी सांगितलं की अरे बाबा तू तुझ्या दुःखाचं सांगतो, माझा जन्म तुरुंगात झाला, माझा जन्म तुरुंगात होऊन मी माझ्या आईजवळ न राहता दुसरीकडे गेलो, तिथं राहिलो, मला गोकुळ सोडावं लागलं, वृंदावन सोडावं लागलं, मला सगळं सोडावं लागलं, आणि शेवटी द्वारकेत आलो, ती द्वारका बुडाली, आणि शेवटी काय झालं, माझ्या देखता माझ्या कुळाचा विनाश मला पाहावा लागला. म्हणजे देव तर त्या कुळातले होते, यादव कुळातले, तरीही त्यांच्या देखता काय झाले, सगळा विनाश झालाय, कुणी राहिलंय का शिल्लक. शेवटी देवालाही जावं लागलं. म्हणजे आपण जे कर्म करतो, जे विचार करतो, या सगळ्या गोष्टीचा परिणाम आपल्या शरीरावर मनावर होत असतो. म्हणून हे संतांचे विचार वेळोवेळी आपल्याला जागे करतात. आणि या संत संगतीत राहिलं तर आपल्याला काय होईल, हे चांगले विचार वारंवार आपल्यापर्यंत येत राहतील. थोडं माणूस लांब गेला की आपल्याला वाटतं आपलंच योग्य चाललेलं आहे. जसं गटारात अनेक किडे आहेत, आपल्या दृष्टीने ते गटार आहे, परंतु त्या किड्यांना काय वाटतं हे आपली दुनिया आहे. मग तसंच आपली अवस्था होऊन जाते. आपणही एखाद्या वाईट विचारात गेलो की आपल्यालाही काय वाटतं असंच जीवन असतं काय. म्हणून हे संत विचार वेळोवेळी आपण इथं आलो, हे विचार वाचले, ऐकले. आणि शेख मोहम्मद महाराज तर एका अभंगातून सांगतात की आंधळ्याने संगती डोळसाची धरावी, दैना चुकवावी पडापडीची, आंधळे लागले आंधळेचे पाठी, पडले शेवटी भवडामध्ये, गुरु शिष्य आंधळे नेनती साधू कळे, उद्धरी भाविक भोळे शेख मोहम्मद. मग आंधळे जर आंधळ्याच्या पाठीमागे लागले तर शेवटी कुठं पडणार येतं, त्या विहिरीत पडणार येतं. मग आपल्याला कळतंय, आणि कळत असून जर आपण ह्या मार्गात आलो नाही, कळत असून जर आपण हे वाचन केलं नाही, आपण जाणून घेतलं नाही, आणि आपल्यावर एवढी कृपा असून सुद्धा आपल्याला जर नाही कळलं तर आपल्यासारखे अभागी आपणच असू शकतो. आपण नुसतं आता शब्दातून म्हणतो तर आम्ही खरोखर भाग्यवान आहोत, पण खरे भाग्यवान कधी होतो ते जाणून घेतलं तर. ती ओळ ना ओळ जर लक्षात ठेवली, वाचली. आता किती जणांच्या घरी योग संग्राम पारायण चालू आहे, आता किती जण वाचतायत गावात. म्हणजे ज्या भूमीत शेख मोहम्मद महाराज जन्माला आले त्या भूमीत योग संग्रामचा उत्सव व्हायला पाहिजे. मग योग संग्रामचा उत्सव जर आपणच केला नाही तर जगाला आपण म्हणतो लोकांना शेख मोहम्मद महाराजच कळले नाही, मग मला किती कळले. जर मलाच कळलं नाही तर मी जगाला काय सांगणार. अगोदर घराघरात ते वाचन झालं पाहिजे, तो योग संग्राम वाचला पाहिजे, तो जाणून घेतला पाहिजे. फक्त सप्त्यात वाचन आहे मग तेवढ्या पुरतं भागलं का. मग हे अखंड आपल्याला दररोज, मी तर दररोज एक ओवी टाकत असतो, यूट्यूबवर टाकत असतो,
व्हॉट्सअपवर टाकत असतो, सगळीकडे ओवी टाकत असतो, दररोज एक ओवी टाकतो मी. म्हणजे ती ओवी मी का टाकतो, माझं वाचन वाढतं आणि मला ती कळते हळूहळू. ज्ञान दिल्याने वाढतं. देतो तो देव, राखतो तो राक्षस. म्हणजे दिल्याने काय होतं, वाढत राहतं. मग आपण काय केलं पाहिजे, हे दिलं पाहिजे. मला जे येतं ते सांगितलं पाहिजे. आणि म्हणून हे संतांचे विचार इतके अनमोल आहेत की हे जर आपण वाचले, आपण जर जगलो ना, दररोजच मोक्ष आहे. पण आपण तो कुठं मोक्ष नेऊन घातला आहे इथून गेल्यावर. परंतु शेख मोहम्मद महाराज सांगतात, हेची देही जरी न पविजे मुक्ती, तरी का धरावी सद्गुरु संगती, गृहस्थाश्रम स्त्री पुरुष संपत्ती काय वाईट असे. जर याच देहात जर तुम्हाला मुक्तीचा अनुभव येत नसेल, याच देहात राहून तुम्हाला आनंद घेता येत नसेल, तर कशाला पाहिजे हा कुटाणा. हे कशासाठी करायचं आपल्याला. हे संत स्पष्ट सांगतात. याची देही याची डोळा, भोगीजे मुक्तीचा सोहळा, हेच सांगतात. आणि हे सगळं याच्यासाठीच आहे. एवढ्या 84 लक्ष फिरून जर मानव जन्म मिळालाय, मग ही काय एक प्रकारची एवढ्या देहातून काय मिळाली, मुक्तीच मिळाली ना. मग आता कोणती मुक्ती पाहिजे आता. मग या देहात येऊन जर त्या भगवंताला जाणलं नाही, भगवंताची भक्ती केली नाही आणि तो आनंदच घेतला नाही, तर काय करणार आपण. मग एवढं सरळ संत सांगतात. परंतु आपण मात्र जी डोळ्यावर पट्टी बांधून बसलो, मग आपल्याला त्या गोष्टी कळत नाहीत. आणि भगवंत इतके उदार असतात, दयाळू असतात. फार भगवद्गीतेत 4 प्रकार सांगितलेत भक्तांचे, भक्ती करणाराचे. आर्त भक्ती, अर्थार्थी भक्ती, जिज्ञासू भक्ती आणि ज्ञानी भक्ती. आर्त म्हणजे जेव्हा संकट पडन तेव्हा हाका मारणं, ती झाली आर्त भक्ती. अर्थार्थी भक्ती, मला काहीतरी पाहिजे, मला काहीतरी हवंय, ही अर्थार्थी भक्ती. जिज्ञासू, मला जाणून घ्यायचंय, ही केलेली भक्ती ती जिज्ञासू भक्ती, ते उपासनेचे प्रकार. आणि शेवटी काय सांगितले, ज्ञानी भक्ती. मग ज्ञानी व्हा. हे ज्ञान कुठे, हे सगळं दिलंय आपल्या पुढं. मग सगळं दिलंय, घ्यायचंय फक्त आपल्याला आणि मुक्ती व्हायचंय. म्हणजे एवढं सगळं सोपं आहे. आणि शेख मोहम्मद महाराजही तेच सांगतात, सगळे संतही तेच सांगतात. आणि संतांचं कार्य फक्त आपल्याला जाग करणं हेच आहे. आणि म्हणून आपण शेख मोहम्मद महाराजांनी जो सांगितलेला मार्ग आहे, जो योग संग्राम ग्रंथ आहे, आणि त्यांनी तर त्यांच्या जीवनात अनेकांना मुक्त केलं म्हणजे काय, त्या काळात त्यांनी 400 वर्षापूर्वी एवढ्या लोकांना भक्तीचा मार्ग दाखवला. त्या काळात साधनं नव्हते, काहीच नव्हतं. पूर्ण महाराष्ट्रभर फिरलेले संत येत होते. म्हणजे आजही म्हणजे त्यांच्या जी साहित्य सापडतं त्यात हैदराबाद, तेलंगणा, मध्य प्रदेश इतक्या भागापर्यंत ते त्या काळात फिरले. म्हणजे काय गरज होती त्या काळात. एवढे वाहनं नव्हते, मोबाईल नव्हते, एवढं काहीच नसताना त्या काळात एवढे ते फिरले. आणि हा ज्ञानाचा, भक्तीचा, समतेचा, शांतीचा मार्ग जगाला दिला त्यांनी. मग आजही आपण 400 वर्षानंतर आपण संत शेख मोहम्मद महाराजांचं जो गजर करतो, शेख मोहम्मद महाराजांचं साहित्य वाचतो, तो त्यांनी केलेला त्या काळचा त्याग आहे, त्यांनी केलेला तो संघर्ष आहे. आणि त्यांचे विचार आज तंतोतंत जीवनाशी लागू पडतात. म्हणून हे संतांचे जे विचार आहेत ते आपण जर जगलो तर नक्की आपल्याला एक मार्ग सापडेल. परंतु आपण काय करतो की तेवढ्यापुरतं तेवढं फक्त भक्ती करतो आणि मग सोडून देतो. आर्त भक्ती म्हणजे आर्त, फक्त काम पडलंय म्हणून फक्त धावा करत राहतो. म्हणजे ज्यावेळेस द्रौपदीला काम पडलं, काय वस्त्रहरणाच्या वेळेस, त्यावेळेस ती कोणती भक्ती केली, आर्त भक्ती, धावा केला. अगोदर भीष्माला, द्रोणाकड, कर्णाकड, सगळ्यांकड, मग शेवटी कुणाकड, भगवंताकड. म्हणजे ती आर्त भक्ती. म्हणजे अशा प्रकारची जी भक्ती आहे, आपण ज्ञानी भक्ती सगळ्यात श्रेष्ठ भक्ती सांगितलेली आहे. आणि म्हणून ज्ञानी व्हा. आणि आज जी प्रवचनरूपी सेवेचा योग आला आणि सर्वांना मी नियोजक मंडळी आणि इथल्या सर्व महाराज मंडळींना धन्यवाद देतो की ही सेवा करण्याची संधी याच भूमीत मिळाली आणि संत शेख मोहम्मद महाराजांच्या जवळ मिळाली. या पांडुरंगाच्या चरणी ही सेवा अर्पण करतो. आणि जर काही बोलता चुकला असेल
तर उदार अंतकरणाने तुम्ही माफ कराल आणि जे घेण्यासारखं आहे ते जरूर घ्या आणि ज्ञानी भक्ती करा. त्यातून तुम्ही काहीतरी जाणून घेऊन जर आपण ही भक्ती केली, मी कोण आहे याचा शोध लागणं सोपं आहे. कारण प्रत्येकात तेच तत्व आहे हे कळालं. अरे माझ्यात जे आहे ते पुढच्यात आहे, सगळ्यांमध्ये तेच आहे. मग कोणी कोणाला शिवी देणार नाही, कोणी कोणाला भांडणार नाही, कोणी कोणासंग वाईट बोलणार नाही. परंतु जर कळालं तर, म्हणून हे कळून घ्या. आता मी असे याचे अनेक कोर्स केलेले आहेत. कोर्स म्हणजे एक SSY महाराज, एक सिद्ध समाधी एक नावाचा कोर्स आहे, सिद्ध समाधी योग. त्याच्यात पंचकोश शुद्धी केली जाते आणि मी त्याचं टीचर ट्रेनिंग केलंय. असे अनेक मेडिटेशन कोर्स केले आणि त्या मेडिटेशन कोर्स असे येतं की स्वतःचा शोध घेणं आणि ही पंचकोश शुद्धी करणं याच्यावरचे ते क्लास असते सगळे. आणि खरोखर आपण जे वाचतो ना ते वाचणं आणि प्रत्यक्ष कृती करणं आणि तिथं भगवद्गीतेची सगळी करून घेतली जाते. आता इथं सांगितली जाते पण त्या कोर्समध्ये सगळी करून घेतली जाते, प्रॅक्टिकली असतं सगळं. आणि मग आपल्याला तो वेगळाच अनुभव येतो, वेगळंच फिलिंग होतं आणि खरोखर आपण या भगवंत कार्यासाठी आहोत याची एक जाणीव होते आणि आपलं एक जीवन आनंदी होतं. आणि मग कशीही परिस्थिती आली तरी आपण त्याला सामोरे जातो. मग विनाकारण आपण कोणावर आदळआपट करत नाही, दोष देत नाही. याच्यामुळे हे झालं, त्याच्यामुळे ते झालं, हे असता तर तसं झालं असतं, हे नसता तर तसं झालं असतं. हे माणूस त्या भानगडीत पडत नाही. आपण सगळे कशासाठी आलोत माहितीये का? इथं आलोत जसं बाहुली असते, त्या दोऱ्यावरच्या बाहुल्या असतात, पूर्वी असायच्या, त्या नाचवल्या जायच्या. किंवा एखाद्याला नृत्य शिकवलेलं असतं आणि त्याला रंगमंचावर पाठवलं जातं, स्टेजवर. आता तुला सगळं शिकून झालं, तू काय कर, तू तुझं नृत्य सादर कर. तसं आपल्याला पाठवलंय, माणूस म्हणून पाठवलंय, तू तुझं चांगलं काम कर, तू तुझं सादरीकरण मात्र चांगलं कर. मग याच्यासाठी आपल्याला पाठवलंय. मग आपलं सादरीकरण जेवढं बेस्ट होईल, जेवढं चांगलं होईल, तेवढा आपल्याला आनंद मिळेल. आणि म्हणून आजची सेवा दिल्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद. या ठिकाणी विष्णू महाराज आणि पोपट महाराज आणि सगळी महाराज मंडळी. आणि आज आवर्जून सांगायचा उद्देश असा की पगारे सर आम्ही आलो, परंतु इथं मेहत्रे सर आलेले आहेत आणि ते प्राध्यापक आहेत. कराडला प्राध्यापक म्हणून, प्राचार्य म्हणून त्यांनी काम केलं आणि आता रिटायरमेंट नंतर ते जाऊ संतांच्या गावा, म्हणजे संतांच्या गावाला जाऊन ते संतांची महिमा जाणून घेत आहेत. आणि अनेक संतांच्या गावाला जाऊन ते देहूला गेले, बऱ्याच संतांच्या गावी जाऊन आले आणि ते अभ्यास करतायत. मग पहा, त्यांना मग शिकलेले माणसं संतांचा महिमा जाणून घेतायत. याचा अर्थ संत विचाराची ताकद किती मोठी आहे. आणि या संत शेख मोहम्मद महाराजांवर मला रात्री एक जणाचा फोन आला, त्यांना PhD करायची. मी PhD साठी त्यांना एक अमरावती विद्यापीठात महाराज PhD करतायत, मी त्यांना पुस्तकं पाठवून दिले. तर योग संग्राम इंग्रजीतून एक लेखिका आहेत पुण्याच्या आत्रे म्हणून, मी त्यांना योग संग्राम म्हणून ते पाठवून दिलाय. ती तिथं योग संग्राम इंग्लिशमधून ट्रान्सलेट करतायत. आणि उत्तर प्रदेशमध्ये संत करुणादास नावाचे, युट्यूबवर टाका, गुगलवर टाका, त्यांचे लाखो भक्त येतं. आणि त्यांनी संतांच्या कथा सांगता सांगता काय झालं की शेख मोहम्मद महाराजांचा उल्लेख आला आणि त्यांनी त्यांच्या शिष्याला विचारलं की शेख मोहम्मद महाराज कोण येतं आणि यांच्या कथा भेटत्यान का. सगळ्या महाराष्ट्रातल्या शिष्याला विचारलं. महाराष्ट्रात देशमुख नावाचे एक शिष्य येतं बीडमध्ये आणि त्यांनी इतरत्र शोध चालू केला आणि ते एका मंदिरात बसले होते आणि मंदिरात बसल्या बसल्या ते तिथल्या महाराज मंडळीला विचारत होते ही शेख मोहम्मद महाराजांची माहिती कुठं सापडली. तिथंच आमच्या D.Ed कॉलेजचे एक मित्र होते, म्हणजे योगायोग बघा. आणि ते म्हटले शेख मोहम्मद महाराज वायऱ्याचे येतं आणि त्यांचं चरित्र सरांनी लिहिलेलं आहे आणि तुम्हाला ते पोहोच करते ना. त्यांनी मला फोन केला, मी ते चरित्र त्यांना पाठवून दिलं. त्यांनी आता संत करुणादास हे उत्तर प्रदेशमधले गोवर्धन आश्रम आहे त्यांचा आणि त्यांना हिंदी कळती. त्यांनी ते हिंदीतून पुस्तक लिहिलं, एक प्रत मला पाठवली, हिंदी प्रत त्यांच्याकडे गेली आणि उत्तर प्रदेशमध्ये हिंदीतून शेख मोहम्मद महाराजांची कथा त्यांनी तिथं सांगितली. म्हणजे बघा, म्हणजे हे संतांचा महिमा किती असतो, हे संत विचार हे जगाला किती तारणहार आहेत
हे आपण जाणलं आणि याच्यावर लोक किती अभ्यास करतायत हे जर आपल्याला कळलं तर नक्कीच आपण चांगले वाचक होऊया. बोला पुंडलिकावरद हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु शेख मोहम्मद महाराज की जय. माणिकगिरी महाराज की जय. सब संतन की जय. रामकृष्ण. स्वात्मके देवे येणे वावे तोषावे तोषो निमद द्यावे पसारी जाणे. जयकांची व्यंकटी सांडो तया सत्कर मिरती वाढो. भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जावो. विश्व स्वधर्म सूर्य पाहो जो जे वांछिल तो ते लावो. प्राणी जात वर्षत सकल मंगळी ईश्वर निष्ठांची माती आळी. अनवर्त भूमंडळी भेटता होता चला कल्पतरूंचे आरव. चेतला चिंतामणीचे गाव बोलते ज्ञानव पियुषांचे. चंद्रजे आलांछन मार्तंड जे तापैन ते सर्वारी सदा सज्जन. सोयरे होतो किंबहुना सर्व सुखी पूर्ण होई तिन्ही लोकी. भजनवादी पुरखी अखंडित आणि ग्रंथ उपजीवे विशेषी लोकी. द्रष्टा दृष्ट विजय होवावेजी एक म्हणे श्री विश्वेश्वराव. हा होईल दान पसाव येणे वरे ज्ञान देव सुखिया झाला. येणे वरे ज्ञान देव सुखिया झाला. येणे वरे ज्ञान देव सुखिया झाला. हरि ओम. शांती शांती शांती. बोलू इकडे.